काल नागपूरमध्ये बिबट्या पकडताना वनविभागाची चांगलीच दमछाक झाली। बिबट्याला पकडण्यासाठी आवश्यक सामग्रीची कमतरता वनविभागाला जाणवत होती आणि त्यामुळे पोलिसांची सुरक्षा ढाल लोकांच्या घरावरचे बांबू घेऊन बिबट्याचा मुकाबला करण्याची वेळ वनविभागावर आली। रेस्क्यू सेंटरला बिबट्याला नेतानाही पथकासमोर अनेक अडचणी आल्या। घटनास्थळापासून काही अंतरावरच रेस्क्यूसाठीची व्हॅन बंद पडली, त्यामुळे दुसऱ्या ट्रकमध्ये बिबट्याचा पिंजरा ठेवून पुढे नेण्याची वेळ आली। एबीपी माझाने या प्रकारानंतर एकूणच यंत्रणेची सध्याची स्थिती काय याचा आढावा घेतला असता धक्कादायक गोष्टी आढळून आल्या। रेस्क्यू सेंटरमध्ये अनेक गोष्टींची वानवा आहे। वनविभागाच्या गाड्या बंद पडलेल्या आहेत। अगदी बिबट्याला बेशुद्ध करण्यासाठी वापरली जाणारी ट्रँक्युलायझेशन गनही नादुरुस्त आहे। एकीकडे शहरात बिबट्या शिरण्याचं प्रमाण कमालीचं वाढलंय, मात्र वनविभागाची अपुरी सामग्री या सगळ्यामध्ये चिंतेचा बाब ठरली आहे। वनविभाग अपुरी सामग्री घेऊन अशा जंगली श्वापदांना जेरबंद करणार कसा असा सवाल उपस्थित झालाय। एबीपी माझाच्या या सत्यशोधनात धक्कादायक स्थिती उघड झाली आहे। कालच्या थरारक रेस्क्यू ऑपरेशनची ही दृश्य आहेत। बिबट्या रहिवासी भागामध्ये घुसलेला होता, त्याला डार्ट मारण्यात आला होता, पण त्यानंतर सुद्धा त्यानं वनविभागाच्या काही अधिकाऱ्यांवर झडप घालण्याचा प्रयत्न केला। अक्षरशः अंगावर काटा उभा करणारी ही दृश्य आहेत। त्यानंतर तो दुसऱ्या घराच्या सज्जावर गेला, तिथून त्यानं 15 फूट उडी मारली, पण अर्थात औषधाची गुंगी असल्यामुळे तो तिकडून पसार होऊ शकला नाही आणि अखेर त्याला जेरबंद करण्यात आलं। पण जेरबंद केल्यानंतर सुद्धा हे दुर्दैवाचे दशावतार थांबले नाहीत। ज्या व्हॅनमध्ये बिबट्याला ठेवण्यात आलं होतं ती व्हॅन काही अंतरावर बंद पडली आणि त्यामुळे दुसऱ्या एका ट्रकमध्ये बिबट्याला ठेवून त्याला रेस्क्यू सेंटरमध्ये नेण्यात आलं, पण रेस्क्यू सेंटरमध्ये सुद्धा सुविधांची वानवा असल्याचंच दिसून आलेलं आहे। मी नागपूरच्या वन्यजीव बचाव केंद्र म्हणजे ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर जो आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारकडून देण्यात आलेली ही रेस्क्यू व्हॅन पाहत आहात। मोठे जे वन्य प्राणी असतात, मग वाघ असेल किंवा अस्वल असेल किंवा इतर जे मोठे वन्य प्राणी असतात, त्यांना जर एखाद्या ठिकाणातून पकडायचा असेल तर या रेस्क्यू व्हॅनचा वापर केला जातो। मात्र नागपूरच्या ट्रान्झिट रेस्क्यू सेंटर जो आहे, ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर जे आहे, त्याच्यासमोर गेले अनेक महिने महाराष्ट्र शासनाची ही जी रेस्क्यू व्हॅन आहे ती धूळ खात पडलेली आहे। एका खाजगी कंपनीकडून CSR फंडमध्ये ही व्हॅन जी आहे ती देण्यात आलेली होती। मात्र याचाही एअर कंडिशन जो आहे तो गेले अनेक महिन्यांपासून नादुरुस्त आहे आणि त्यामुळे खूप जास्त याच्यामध्ये उन्हाळ्यामध्ये किंवा खूप जास्त तापमान जेव्हा असतो तेव्हा वन्य प्राण्यांना याच्यामध्ये आणता येत नाही आणि त्यामुळे ही जी ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटरला मिळालेली ॲम्ब्युलन्स अत्याधुनिक आहे, ज्याला रेस्क्यू व्हॅनच्या स्वरूपामध्येही वापरता येते। ही पण जवळपास गेल्या काही महिन्यांपासून अशाच पद्धतीने या ठिकाणी वापराविनायक भाजपचे आमदार प्रवीण दटके यांच्या निधीतून हा जो ही जी रेस्क्यू व्हॅन आहे ही देण्यात आलेली होती। मात्र याचे ब्रेक जे आहेत ते 1 महिन्यापासून जाम झालेले आहेत, त्यामुळे जागेवरून ही जी रेस्क्यू व्हॅन आहे ही पण बाहेर काढता येत नाही आणि अशा पद्धतीने एकानंतर एक रेस्क्यू व्हॅन धूळ खात पडलेली असणं हे वन विभागासाठी अत्यंत लाजिरवाणी बाब आहे। कॅमेरामॅन अतुल हिरडेसह रजत वशिष्ठ, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।